पॅथोफिजिओलॉजी मायोकार्डायटिसची. मायोकार्डियममध्ये ब्लड वेसल्सच्या अराउंड कनेक्टिव्ह टिश्यू असतं, ज्याला की आपण पेरिव्हास्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. याच्यामध्ये खूप जास्त कन्सन्ट्रेशनमध्ये अँटीजन असतात, ज्याला की येऊन इम्युन सिस्टम रिॲक्ट करतो. त्याच्यामुळं या एरियाच्या अराउंड आहे ना मल्टिपल लेयर्स बनतात, त्याला आपण ॲस्क ऑफ बॉडीज म्हणतो. आणि ॲस्क ऑफ बॉडीज पॅथोग्नॉमिक रिजन्स अँड इम्युन ग्रॅन्युलोमास अँड मोस्ट कॉमनली फाउंड इन मायोकार्डियम. ऑल्दो ते ओकेजनली आपल्याला एंडोकार्डियम पेरिकार्डियम पण मध्ये पण दिसू शकतात, बट रिमेंबर की ॲस्क ऑफ बॉडीज पॅथोग्नॉमिक रिजन इन मायोकार्डियम आणि दोज आर इम्युन ग्रॅन्युलोमास. इम्युन रिॲक्शन म्हणजे काय, अँटीबॉडीज जे की कोलॅजनसोबत रिॲक्ट करतात. कोणतं कोलॅजन जे की पेरिव्हास्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असणारं, जेणेकरून की कॉम्प्लिमेंट्स ॲक्टिव्हेशन होतं. याच्यामध्ये कोलॅजन डॅमेज होतो आणि तो ब्रेकडाऊन होतो, तो तुटतो कोणामध्ये, फ्लुइड मटेरियल लाईक सिक्रेशनमध्ये. आणि या रिॲक्शनमध्ये कोलॅजन आणि प्रोटिओग्लायकन कनेक्टिव्ह टिश्यू कंबाईंड विथ अँटीबॉडीज असतात. combined with antibodies. This reaction includes collagen and proteoglycan connective tissue combined with antibodies. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कुठे असतो, ॲट सेंटर ऑफ ॲस्क ऑफ बॉडी, जे की टी सेल्सला अट्रॅक्ट करणार आणि ॲक्टिवेटेड टी सेल सायटोकाईन प्रोड्यूस करणार, ज्याच्याने की इन्फ्लेमेशन होणार आणि बी सेल्स परत त्याला येणार. त्या ठिकाणी बी सेल्स आल्यानंतर मोनोसाइट्स त्या एरियाच्या तिथे मायग्रेट होणार, मॅक्रोफेजमध्ये डिफरन्शिएट होणार. हे मॅक्रोफेज सायटोकाईन्सच्या जास्त कन्सन्ट्रेशन अंडर स्वेल होतात आणि मॉर्फोलॉजिकल चेंज होतं याच्यामध्ये. या ज्या चेंज मॅक्रोफेजेस आहेत ना, याच्यामध्ये क्रोमॅटिन असतं, तर त्यांच्या न्यूक्लियामध्ये क्रोमॅटिन आहे, तर ते रिबन लाईक होतं, त्याचे रिझेंबल्स लाईक कॅटरपिलर, एका अळीसारखं. आणि हे जे मॉडिफाईड मॅक्रोफेजेस आहेत, ज्यांच्या क्रोमॅटिनमध्ये आपल्याला असं कॅटरपिलरसारखं दिसतं, त्यांना आपण ॲनिट्स्कॉफ सेल्स म्हणतो. दीज मॉडिफाईड मॅक्रोफेजेस आर रिफर्ड ॲज कॅटरपिलर सेल्स फॉर ॲनिट्स्कॉफ सेल्स. आणि काही मॅक्रोफेजेस आहेत ना, फ्यूज करतात एकमेकांसोबत आणि जाईंट सेल्स फॉर्म करतात, नोन ॲज ॲस्क जाईंट सेल्स. ॲस्क ऑफ बॉडीज तर मग फायनली काय काय कन्सिस्ट करतात की फॉइड मटेरियल ॲट सेंटर सराउंडेड बाय टी सेल, मॅक्रोफेज, जाईंट सेल्स. इन्फ्लेमेटरी सेल्स कसे न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, फायब्रोब्लास्ट, ते पण या स्ट्रक्चरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. ॲस्क ऑफ सेल छोटे आहेत, पिन हेड साईजचे आहेत आणि व्हाईटिश इन कलर आहेत. मायोकार्डायटिसच्या अर्ली फेजमध्ये, म्हणजे जेव्हा की मायोकार्डियमचं इन्फ्लेमेशन होतं, त्याच्या अर्ली स्टेजमध्ये तिथला टिश्यू आहे एडिमॅटस आणि इन्फ्लेमेटरी सेल्सनी भरलेला असतो आणि ते सेल्स असे रँडमली डिस्पर्स्ड असतात, त्याला आपण एक्झुडेटिव्ह स्टेज ऑफ रुमॅटिक कार्डायटिस म्हणतो. ओव्हर टाईम वेळ गेल्यानंतर ॲस्क ऑफ बॉडीज त्यानं इन्फ्लेमेटरी प्रोसेस चालू करायला सुरू करतात. ॲस्क ऑफ बॉडीज बिगिन टू डेव्हलप ॲज इन्फ्लेमेटरी प्रोसेस प्रोग्रेस. ओव्हर टाईम ॲस्क ऑफ बॉडीज आहेत ना, ते डेव्हलप करतात ॲज इन्फ्लेमेटरी प्रोसेस प्रोग्रेसेस आणि मार्किंग द ट्रान्झिशन टू प्रोलिफरेटिव्ह स्टेज ऑफ रुमॅटिक कार्डायटिस. त्याच्या आधी आपण कोणती स्टेज बघितली होती, एक्झुडेटिव्ह स्टेज, त्याच्यामध्ये एडिमा आणि इन्फ्लेमेटरी सेल्सचं इन्फिल्ट्रेशन होत होतं. नंतर आपण प्रोलिफरेटिव्ह स्टेज बघितली, जिथे की ॲस्क ऑफ बॉडीज आहेत ना, तर ते डेव्हलप होतात. ठीक आहे, तर मायोकार्डायटिसमध्ये मग आपण काय बघितलं की सगळ्यात आधी मायोकार्डियम कुठे आहे, तिथं जे ब्लड वेसल्स आहेत त्यांच्या कनेक्टिव्ह टिश्यूला काय म्हणतात बघितलं. नंतर तिथे अँटीजन असतात, तिथं इम्युन रिॲक्शन होते, अँटीबॉडीज येऊन तिथं इम्युन कॉम्प्लेक्स तयार करतात. मग तिथं मल्टिपल लेअर बनतात, त्याला आपण ॲस्क ऑफ बॉडी म्हणतो. ॲस्क ऑफ बॉडी काय आहे तर इम्युन ग्रॅन्युलोमाज आहेत, जे इम्युन कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला आलेले जे सगळे कोलॅजन आहेत ना, आणि मग कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होतं. कोलॅजन, प्रोटिओग्लायकन कनेक्टिव्ह टिश्यू विच इज कंबाईंड विथ अँटीबॉडीज असतो. तिथलं कोलॅजन ब्रेकडाऊन होतं, फ्लुइड मटेरियल लाईक सिक्रेशन्स तयार होतात. नंतर ॲस्क ऑफ बॉडीच्या सेंटरमध्ये हा इम्युन कॉम्प्लेक्स असतो, जो की टी सेल, बी सेल, मॅक्रोफेजेसला बोलवणार. मग मॅक्रोफेजेसच्या न्यूक्लियसमध्ये जो क्रोमॅटिन आहे तो कॅटरपिलरसारखा दिसतो, त्याला आपण ॲनिट्स्कॉफ सेल्स म्हणतो. मग फायनली आपण बघितलं की मॅक्रोफेज फ्यूज होतात, जाईंट सेल फॉर्म करतात. ॲस्क ऑफ बॉडी आहे ना, त्याच्या सेंटरमध्ये फॉइड मटेरियल असतं, नंतर जे की टी सेल, मॅक्रोफेज, जाईंट सेलनी सराउंडेड असतं. बेसिकली ग्रॅन्युलोमा फाईंड झाला, नंतर इन्फ्लेमेटरी सेल लाईक न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, फायब्रोब्लास्ट पण असतात. ॲस्क ऑफ बॉडीज कशा आहेत बघितलं. नंतर मायोकार्डायटिसच्या अर्ली फेजमध्ये टिश्यू कसा बनतो बघितलं, आणि एक्झुडेटिव्ह स्टेज काय आणि प्रोलिफरेटिव्ह स्टेज काय बघितलं. प्रोलिफरेटिव्ह स्टेजमध्ये ना ॲस्क ऑफ बॉडी डेव्हलप असते. नंतर बघायचं आता या हे जे कंप्लीट मायोकार्डायटिस झालं, त्याचा हार्टवरती काय इफेक्ट होतो. तर मायोकार्डियम इन्फ्लेम्ड बनलं आहे, लूज, फ्लॅबी, लेस केपेबल ऑफ कॉन्ट्रॅक्टिलिटी झालं आहे आणि ते कसं एडिमॅटस झालं आहे, स्मोलन झालं आहे. त्याच्यामुळे वेंट्रिक्युलर चेंबर्सचं डायलेशन होणार, मायट्रल रिगर्जिटेशन होणार, जर जेव्हा वेंट्रिकल डायलेट होईल ना आणि मायट्रल वॉल्व ओपन होणार, कारण ती लूज आहे आणि मायट्रल वॉल्व ओपन अशी उलट्या बाजूला ओपन झाली, तर मग त्याच्यामुळे होणार इन्स्टेबिलिटी ॲज द हार्ट बिकम्स बोथ अ वीक पंप ड्यू टू इन्फ्लेमेशन इन मायोकार्डियम आणि डिस्फंक्शनल पंप ड्यू टू वॉल्व इश्यूज. त्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यू कमी होणार, ब्लड रिगर्जिटेट होणार, त्याच्यामुळे फर्दर कार्डियक आउटपुट कॉम्प्रोमाइज होणार आहे. त्याचा पंप आहे वीक झालेला आहे, डिस्फंक्शनल आहे, त्याच्यामुळे कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर होणार, लेफ्ट वेंट्रिक्युलर फेलियरमुळे पल्मनरी एडिमा होणार, राईट वेंट्रिक्युलर फेलियरमुळे JVP वाढणार, लिव्हर एनलार्जमेंट होणार, हिपॅटोज्युलर रिफ्लक्स पॉझिटिव्ह होणार. आणि हे सगळे इफेक्ट्स आहेत ना, रिझल्ट इन बाय वेंट्रिक्युलर फेलियर आणि कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर. मायोकार्डियम काय करतो, मायोकार्डायटिसमुळे काय होतं, इन्फ्लेमेशन ऑफ हार्ट्स कंडक्शन पाथवेज पण होतो. कंडक्शन पाथवे म्हणजे SA नोड, AV नोड, पर्टिक्युलरली अराउंड द बंडल ऑफ हिस, आणि त्याच्यामुळे पार्शल ब्लॉक होतो, त्याच्यामुळे डिलेड कंडक्शन होतं फ्रॉम एट्रियम टू वेंट्रिकल, इम्पल्सचं डिलेड कंडक्शन होणार आणि ECGवरती आपल्याला PR इंटरवलचा प्रोलॉंगेशन मिळणार. आणि इट इज अ मायनर डायग्नोस्टिक क्रायटेरियन फॉर मायोकार्डायटिस. अक्यूट रुमॅटिक कार्डायटिसच्या केसेसमध्ये मायोकार्डायटिस आणि व्हॅल्व्युलायटिस हे दोन्ही पण कॉन्ट्रीब्यूट करतात टू कार्डियक फेलियर. असं सिंगलच कुठलं तरी एक कॉन्ट्रीब्यूट करते असं नाही म्हणू शकत, दोन्ही तेवढेच सिग्निफिकंट आहेत. While both play a role, valvulitis is now considered the more significant contributor to congestive cardiac failure compared to myocarditis. ठीक आहे, या दोघांमध्ये पण जर बघायचं झालं तर व्हॅल्व्युलायटिस आहे, पण इन जनरल दोघं पण तितकेच सिव्हिअर असतात. नंतर आता पेरिकार्डायटिसचा आपण पॅथोफिजिओलॉजी बघायची. पेरिकार्डायटिस, त्याच्या आधी हार्टवरती काय काय इफेक्ट बघितले. पहिलं तर डायलेशन झालं, डायलेशनमुळे काय झालं,
जे मायोकार्डायटिसमुळे डायलेशन झालं, नंतर मायट्रल रिगर्जिटेशन होतं जेव्हा की तुमचं व्हॅल्व्युलायटिस पण आहे. त्याच्यामुळे एक इन्फ्लेम डिसफंक्शनल पंप आहे ज्याच्यामुळे की कार्डियक आउटपुट, स्ट्रोक व्हॉल्यूम सगळं कमी होतं. आणि कोणत्या वेंट्रिकलच्या फेलियरमुळे काय होतं बघितलं, आणि बाय वेंट्रिकुलर फेलियरमुळे कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर होतं. नंतर कंडक्शन पाथवे जे नाही पण इन्फ्लेम होणार, त्याच्यामुळे तुझा डिले होणार इम्पल्स ट्रान्समिशनमध्ये, आणि PR इंटरवल इलॉंगेशन होणार. सो हा पण हार्टमध्ये इफेक्ट आहे, हा पण हार्टवरचा इफेक्ट बघितला, हा पण हार्टवरचा इफेक्ट बघितला. आणि इन द एंड आपण बघितलं की कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियरला मोर सिग्निफिकंट फॅक्टर कोणता, कंट्रीब्युटर कोणता, दॅट इज व्हॅल्व्युलायटिस. व्हॅल्व खराब झाली, रिगर्जिटेट होते, त्याच्यामुळे ब्लड प्रॉपरली पंप होऊ शकत नाही, त्याच्यामुळे कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर होत आहे. नेक्स्ट पॅथोफिजिओलॉजी ऑफ पेरिकार्डायटिस. त्याच्यामध्ये रुमॅटिक फीवरमध्ये जे पेरिकार्डायटिस आहे त्याच्यामध्ये ना सोबतच अदर फॉर्म ऑफ कार्डायटिस होत असतात, जसं की कार्डिओकार्डायटिस, मायोकार्डायटिस. आणि पेरिकार्डायटिसच्या केसेस दे आर असोसिएटेड विथ अक्यूट रुमॅटिक फीवर, असे जे केसेस आहेत. आणि तिथे इन्फ्लेमेशन, फिब्रिन डिपॉझिशन मे अकर, बट दिस जनरली रिझॉल्व्ह होतं कम्प्लिटली विदाउट कॉझिंग लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन. ठीक आहे, त्यानंतर असे पेरिकार्डायटिस जे की अक्यूट रुमॅटिक फीवरशी निगडीत आहेत, त्यांच्यामध्ये इन्फ्लेमेशन, फिब्रिन डिपॉझिशन होतं त्यांच्या व्हॅल्व्सवरती. ठीक आहे, आणि इन्फ्लेमेशन, फिब्रिन डिपॉझिशन मे अकर त्यांच्या पेरिकार्डियममध्ये, बट हे रिझॉल्व्ह होतं कम्प्लिटली विदाउट कॉझिंग लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स. रुमॅटिक पेरिकार्डायटिसमध्ये काय, पेरिकार्डियमचं इन्फ्लेमेशन आहे, इम्युन सिस्टम अटॅक करतं, तिथं इंजरी, इन्फ्लेमेशन होतं, आणि लार्ज इंट्रासेल्युलर गॅप्स तयार होतात. आणि हाय मॉलिक्युलर वेट प्लाझ्मा प्रोटीन, फिब्रिनोजनसुद्धा ह्या पेरिकार्डियमच्या परायटल आणि विसरल लेअरमधून लीक आउट होतो. ठीक आहे, फिब्रिनोजन लीक आउट होतं, आणि तो मग ते फिब्रिनोजन फिब्रिनमध्ये कन्वर्ट होणार, जेणेकरून की पिंकिश नेटवर्क ऑफ फिब्रिन स्ट्रँड्स तयार होणार. हे जे फिब्रिन मग ते अक्युमुलेट होणार बिटवीन द टू पेरिकार्डियल लेअर्स, परायटल आणि विसरल, आणि त्याला आपण फिब्रिनस पेरिकार्डायटिस म्हणतो. ते कसं झालं कळलं का, तर हे इंट्रासेल्युलर गॅप्स तयार झाले, त्याच्यामधून तुझं फिब्रिनोजन गेलं, फिब्रिनोजन फिब्रिनमध्ये कन्वर्ट झाला, फिब्रिनस पेरिकार्डायटिस झालं. आणि जेव्हा पेरिकार्डियमला आपण ओपन करतो त्याच्या लेअरमध्ये ना असे श्रेड झाल्यासारखं दिसतं, जे की ब्रेड अँड बटर अपियरन्स दाखवतो. It is a bread butter appearance of heart. It is of pericardium. Hallmark feature of rheumatic pericarditis. Can also occur in severe cases of other types of pericarditis. Morphological changes in fibrinous pericarditis are consistent across different causes. ठीक आहे, नंतर या पेरिकार्डायटिसचं क्लिनिकल प्रेझेंटेशन काय बघायचं. या पूर्ण पॅथोफिजिओलॉजीमध्ये आपण काय बघितलं की रुमॅटिक फीवरमध्ये पेरिकार्डायटिस सोबत एंडोमायोकार्डायटिस पण होत असतं, युजली होत असतं. आणि अक्यूट रुमॅटिक फीवरसोबत पेरिकार्डायटिस झालं तर तिथे इन्फ्लेमेशन, फिब्रिन डिपॉझिशन होते पेरिकार्डियममध्ये, पण ते जनरली रिझॉल्व्ह होत असतं आणि लॉंग टर्म काही कॉम्प्लिकेशन कॉज करत नसतं. आणि रुमॅटिक पेरिकार्डायटिस काय बघितलं, नंतर इम्युन सिस्टम जे इन्फ्लेमेशन झालं, मग तिथे इम्युन सिस्टम अटॅक करणार, लार्ज इंट्रासेल्युलर गॅप्स तयार होणार, तिथे फिब्रिनोजन जाणार, फिब्रिनमध्ये कन्वर्ट होणार, फिब्रिनस पेरिकार्डायटिस होणार. आणि 2 लेअर ऑफ पेरिकार्डियममध्ये जर बघितलं तरी ना आपल्याला इथं श्रेड लाईक अपियरन्स दिसतो, म्हणजे द लेअर्स अपियर टू श्रेड, आणि त्याला ब्रेड बटर अपियरन्स म्हणतो, विच इज पॅथोनॉमिक ऑफ पेरिकार्डायटिस आणि रुमॅटिक पेरिकार्डायटिस. आणि इट कॅन ऑल्सो ओकर इन सिव्हिअर केसेस ऑफ अदर पेरिकार्डायटिस. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन. क्लासिकल चेस्ट पेन होत असतं अशा पेशंट्समध्ये. हे जे चेस्ट पेन आहे ना टिपिकली शार्प, स्टॅबिंग आणि कटिंग नेचरमध्ये असतं. आणि जेव्हा पेशंट झोपतो तेव्हा ते वर्सन होतं, झोपतो की माझा बॅक अशा मागं टेकतो तेव्हा त्याचं ते वर्सन होतं चेस्ट पेन. आणि जेव्हा पेशंट असं पुढे झुकतो, बेंड्स फॉरवर्ड, तेव्हा ते रिलीफ होतो. हा जो आहे ना क्लासिकल प्रेझेंटेशन ऑफ पेरिकार्डायटिस आहे. हवेवर जे पेरिकार्डियल पेन आहे ते डल डिफ्यूज पण असू शकतं, रिझेंबलिंग नेचर ऑफ स्किन पेन. This variation is due to underlying inflammatory process. In some cases, pericarditis can occur without any pain, making it essential not to rely solely on presence of pain for diagnosis. And apart from chest pain, patient may present with pericardial rub, a distinctive auscultatory finding. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, पेरिकार्डियल रब जे की आपल्याला ऑस्कल्टेशनवरती ऐकू येणार. ॲडिशनली क्लासिकल ECG चेंजेस काय ST सेगमेंटचं एलिव्हेशन. कसं एलिव्हेशन दाखवलं होतं सरांनी, असं स्माइलिंग अपियरन्स वाला, जसं की कॉन्केव्हिटी अपवर्ड्स असते, आणि दॅट ऑफन ऑब्झर्व अनलाईक इस्टेमिक कंडिशन. इस्टेमिक कंडिशनमध्ये ST सेगमेंट एलिव्हेशन असतं ना, ते सॅड असतं, म्हणजे त्याचं कॉन्केव्हिटी डाऊनवर्ड्स असते. पण ST सेगमेंट एलिव्हेशन इन पेरिकार्डायटिस इज टिपिकली कॉन्केव अपवर्ड, अशी स्माइलिंग इमोजी गिव्हिंग इट अ स्माइलिंग अपीयरन्स. टू डायग्नोस पेरिकार्डायटिस इफेक्टिव्हली वन मस्ट assess more than just chest pain. Good doctor examines for pericardial rub and evaluates ECG changes while pain remains a critical feature. Focusing solely on it may lead to diagnostic errors. नंतर आता फायनली आपल्याला यायचं आहे रुमॅटिक फीवरमध्ये त्याचा इन्सिडन्स कसा आहे, रिकरन्स कसा आहे बघायचं. आता सध्या आपण काय बघितलं, पेरिकार्डायटिसचं क्लिनिकल प्रेझेंटेशन बघितलं. त्यामध्ये चेस्ट पेन कशा टाईपचा होता बघितला. नंतर तो लीन फॉरवर्ड झाल्यानंतर तो रिलीव्ह होत होता, बेंड फॉरवर्ड झाल्यानंतर रिलीव्ह होत होता. नंतर तो पेन कधी ना डल डिफ्यूज पण असतो, स्किन पेनसारखं तरी रिझम्बल करतो. आणि काही कंडिशनमध्ये पेन नसतो पण पेरिकार्डायटिसच्या कंडिशनमध्ये, त्याच्यामुळे आपण सोलली प्रेझेन्स ऑफ पेनवरती नाही डिपेंड करू शकत डायग्नोसिससाठी. नंतर एक दुसरी खूप चांगली फीचर आहे, पेशंट्स मे प्रेझेंट विथ, म्हणजे असं आहेच असं नाही आहे, बट दे मे प्रेझेंट विथ पेरिकार्डियल रब, जे की ऑस्कल्टेशनवरती आपल्याला ऐकू येतं. आणि ST सेगमेंटचं जे आहे तर ते स्माइलिंग अपियरन्स असते, त्याची कॉन्केव्हिटी अपवर्ड्स असते. आणि एक गुड क्लिनिशियन कोण आहे जो की फक्त चेस्ट पेनवरती नाही रिलाय करणार, तो पेरिकार्डियल रब एक्झामाइन करेल, ECG चेंजेस इव्हॅल्युएट करेल, आणि तो फक्त चेस्ट पेनवरती रिलाय नाही राहणार. ठीक आहे, रुमॅटिक फीवर इन्सिडेंस आणि रिकरन्स बघायचा. रुमॅटिक फीवर टिपिकली ना स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन नंतर होतं, स्पेशली विथ रुमॅटोजेनिक स्ट्रेन्स. इट मे अकर 1 to 5 weeks आफ्टर द इन्फेक्शन इज ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्स. जेव्हा इन्फेक्शन झालं आहे ससेप्टेबल इंडिव्हिज्युअलमध्ये, त्याच्यानंतर 1 ते 5 weeks नंतर हे रुमॅटिक फीवर होणार. आणि काही प्रोफायलॅक्सिस नाही दिलं, ट्रीटमेंट फॉर प्रिव्हेंशन नाही दिली, तर रिकरंट स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन होणार, जे की रिपीटेड रुमॅटिक फीवरचे एपिसोड ट्रिगर करणार. जसं जसं तुमचं एज वाढतं तसं हे रुमॅटिक फीवरचं लाईकलीहूड कमी होतं. आणि 30-40 वर्षानंतर हे रुमॅटिक फीवरचं लाईकलीहूड कमी होतं, रेअर असतं. पण जेव्हा पण ते रिकवर होणार, परत जेव्हा हे इन्फेक्शन होणार, फीवर होणार, त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशनचे चान्स वाढणार आहे, पर्टिक्युलरली द कॉम्प्लिकेशन दॅट विल अफेक्ट द हार्ट. नंतर आता रुमॅटिक हार्ट डिसीज बघायचं आपल्याला. त्याच्यामध्ये मी याचं लेक्चर नाही बघितलं, लेक्चर बघून येऊन हे लिहिते, म्हणजे वाचते.